हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णवला समजलं की आपल्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावलाय आणि मग सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी अर्णव हा बॉम्ब आपल्या गाडीत घेऊन स्पर्धेच्या ठिकाणावरून निघाला. राजेशने त्याचा पाठलाग केला आणि मग त्याने चक्क अर्णवला या गाडीतच कोंडलं. अर्णवला सीट बेल्टने फाशी देण्याचा प्रयत्न केला, पण अर्णवने सुद्धा या राजेशला सोडलं नाही. त्याचा हात हा गाडीच्या खिडकीमध्ये अडकवला आणि त्याच वेळेस हा बॉम्ब फुटला. म्हणजे अर्णव आणि राजेश या दोघांजवळ हा बॉम्ब फुटलाय. मग अर्णवचा जीव तर गेला नाही ना? या बॉम्बस्फोटातून अर्णव वाचणार का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश अर्णव आणि ईश्वरीच्या ट्रॉलीखाली हा बॉम्ब लावत असतो आणि त्याच वेळेस अर्णव हा या रूममध्ये येतो. अर्णवचं लक्ष आपल्या मोबाईलमध्ये असतं, पण राजेश मात्र त्याला पाहतो आणि राजेश हा अर्णवला पाहताच खूप घाबरतो. आपण बॉम्ब नीट लावलाय की नाही हे शेवटच्या वेळेस चेक करूया आणि येथून पळून जाऊया असं राजेशने ठरवलेलं असतं. आणि राजेश हा लगेच अर्णव आणि ईश्वरीच्या ट्रॉलीजवळ येतो आणि या ट्रॉलीजवळ बॉम्ब आपण नीट लावलाय की नाही हे चेक करत असतो. अर्णव आपल्या टेबलजवळ येऊन ईश्वरीने जे काही पदार्थ येथे ठेवलेत ते सगळे पदार्थ ओके आहेत ना हे करत असतो, प्लेटिंग करत असतो. आणि तेवढ्यात अर्णवची नजर राजेशवर पडते आणि राजेशला पाहून अर्णवला जबर धक्का बसतो. अर्णव विचारतो, ए हॅलो हॅलो. राजेश खूप घाबरतो. राजेशला समजतं की जर अर्णवने माझे डोळे जरी पाहिले तरी तो मला ओळखणार. त्यामुळे अर्णव हॅलो हॅलो करत असताना सुद्धा राजेश काही न बोलता तेथून पळून जात असतो. अर्णव ओरडतो, ए हॅलो हॅलो. आणि मग राजेश बाहेर जाता जाता मागे वळून पाहतो. अर्णव त्याच्याकडे पाहतो, राजेश त्याच्याकडे पाहतो आणि राजेश तेथून पळून जातो. पण अर्णवला ओळखायलाच येत नाही. अर्णवला असा संशय येतो की हा माणूस काहीतरी करत होता, पण हा राजेश आहे हे अर्णवला समजत नाही. आणि मग अर्णव हा आजूबाजूच्या लोकांना विचारतो, तुम्हाला माहिती आहे का हा माणूस कोण होता? तर तेथील बाकीचे एम्प्लॉईज सांगतात, नाही आम्हाला नाही माहीत, हा आमच्या ओळखीचा नाही आहे. हे ऐकून अर्णवला जबर धक्का बसतो. अनोळखी माणूस येथे आला आणि चक्क आमच्या ट्रॉलीशी छेडछाड करत होता. हे ऐकून अर्णवला जबर धक्का बसतो. त्यात अर्णवला या माणसाला कुठेतरी पाहिलंय अशी शंकासुद्धा येत असते. आणि अर्णव हा माणूस नेमका कोण असेल आणि हा येथे कशासाठी आला होता, आमच्या ट्रॉलीजवळ तो काय करत होता, हाच प्रश्न अर्णवला पडतो. आणि इकडे ईश्वरी ही पारंपरिक वेशात तयार होत असते. तिने अतिशय सुंदर नाकात नथ घातलेली असते, गळ्यात एक तो काळ्या मण्यांचा नेकलेस घातलेला असतो, कानातले, नाकातली नथ आणि तिची ती पारंपरिक साडी. तिचा लूक हा अतिशय सुंदर असतो, अगदी महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीला साजेसा असा. ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसत असते. आणि इकडे राजेश या हॉलच्या बाहेर पळतो. अर्णव त्याच्या मागे मागे येतो, परंतु राजेश कोठे गायब होतो काय माहीत. अर्णव सगळीकडे शोधतो, पण त्याला हा राजेश काही सापडत नाही. म्हणजे अर्णवला माहीत नसतं की हा राजेश आहे. अर्णव या माणसाच्या मागे पळत असतो जो आपल्या ट्रॉलीबरोबर काहीतरी छेडछाड करत होता. अर्णव विचार करतो, बाहेर तर तो दिसत नाहीये, तो आपल्या ट्रॉलीबरोबर काय करत होता हे शोधायला पाहिजे. असा विचार करून अर्णव हा पुन्हा एकदा ऑडिटोरियममध्ये येतो. आणि इकडे नम्रता ही साऊथ इंडियन वेशामध्ये तयार झालेली असते. गजरे वगैरे लावून, डोळ्यावर चष्मा लावून ती छान दिसत असते. आणि तेवढ्यात आकाशसुद्धा तेथे येतो. आकाशसुद्धा साऊथ इंडियन लुकमध्ये खूप छान दिसत असतो. आकाश म्हणतो, आयो अम्मा कितना अच्छा लगता तुम. तर नम्रतासुद्धा साऊथ इंडियन टोनमध्येच बोलते, अप्पा तुम्ही पण बहुत अच्छा दिखता. हे ऐकून आकाश आणि नम्रता दोघे खुश होतात. आकाश म्हणतो, चलो अक्का हो गया है अपना टाईम. आणि हे दोघे मस्त गप्पा मारत मारत खुश होऊन बाहेर निघून जातात. आणि इकडे अर्णव हा ऑडिटोरियममध्ये येतो आणि आपली ट्रॉली चेक करत असतो. राजेशसुद्धा त्याच्या मागे मागे येतो आणि अर्णव काय करतोय हे ते पाहतो. अर्णव ही ट्रॉली उलटी करून पाहतो तेव्हा त्याला दिसतं की या ट्रॉलीखाली चक्क बॉम्ब लावलाय. आणि हे पाहून अर्णवला जबर धक्का बसतो. त्या माणसाने आपल्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावलाय. अर्णव विचार करतो, जर हा बॉम्ब येथे फुटला तर काय होईल.
इतके लोक येथे आहेत, मी, ईश्वरी, माझी संपूर्ण फॅमिली, बाकीचे कंटेस्टंट, जजेस, ऑर्गनायझर्स, सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. अशा वेळेस एक सामान्य माणूस काय करेल? ऑर्गनायझर्सला सांगेल, पोलिसांना बोलवेल, बॉम्ब डिफ्यूज करायला सांगेल. पण अर्णव हिरो आहे, त्यामुळे तो सगळं स्वतःच करणार, सगळं क्रेडिट स्वतःच घेणार. आणि मग अर्णव हा बॉम्ब या ठिकाणावरून दूर नेण्याचा विचार करतो. राजेशचं त्याच्याकडे बारीक लक्ष असतं आणि अर्णव कोणाला काही न सांगता, कोणाला काही कळू न देता ही जी ट्रॉली असते ज्याला बॉम्ब लावलाय, ही ट्रॉली या ऑडिटोरियमच्या बाहेर घेऊन जाण्याचा विचार करतो. ही सात्विक फॅशनची ट्रॉली हळूहळू तो या ऑडिटोरियमच्या बाहेर घेऊन जातो. राजेशचं त्याच्याकडे बारीक लक्ष असतं आणि इकडे ही जी ऑर्गनायझर असते ती आपल्या व्हॉलेंटियर्सला सांगते, सगळ्या स्पर्धकांना जाऊन सांग की आता लवकरच स्पर्धा सुरू होणार आहे आणि त्यांनी तयार राहा. त्यांच्या नावाची अनाऊन्समेंट झाली की त्यांना मध्ये जायचं आहे. हे व्हॉलेंटियर्स हो म्हणून निघून जातात. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते. मॅडम अजून स्पर्धा सुरू व्हायला किती वेळ आहे? तर ही ऑर्गनायझर सांगते, थोडाच वेळ. अर्णव सर कुठे आहेत? ईश्वरी सांगते, आहेत येत आहेत ते. ही ऑर्गनायझर निघून जाते. ईश्वरीला खूप टेन्शन येतं, कारण तिला कळून चुकलेलं असतं की अर्णव येथे नाही आहे. आणि अर्णव ही ट्रॉली घेऊन या ऑडिटोरियमच्या बाहेर पडतो. जिन्यावरून खाली उतरत असतो आणि राजेशचं त्याच्याकडे बारीक लक्ष असतं. राजेश त्याच्याकडे लपून पाहत असतो. अर्णवला हा बॉम्ब सगळ्यांपासून दूर घेऊन जायचा असतो, म्हणजे कोणाच्या जीवाला काही धोका होणार नाही. राजेश त्याच्याकडे लपून पाहत असतो. दुसरीकडे ईश्वरीची जे काही पारंपरिक पदार्थ तिला बनवायचे बाकी होते त्या पदार्थांची तयारी सुरू असते. भाकर, ठेचा अशा गोष्टी ईश्वरी बनवत असते आणि आपल्या त्या टोपलीत ठेवत असते. अर्णव हा पार्किंगमध्ये येतो. तेथे कदाचित एक माणूस असतो ज्याच्याकडे सगळ्यांच्या गाड्यांच्या चावी असतील. अर्णव त्या माणसाला म्हणतो, ही माझी गाडी आहे, माझ्या गाडीची चावी दे. हा माणूस त्याला चावी देतो, निघून जातो. राजेश अर्णवकडे लपून पाहत असतो. मग अर्णव आजूबाजूला पाहतो की आजूबाजूला कुणीच नाही आहे. मग तो या ट्रॉली खाली जो बॉम्ब लावलाय हा बॉम्ब काढतो आणि चक्क या गाडीचा दरवाजा उघडून या गाडीमध्ये हा बॉम्ब ठेवून देतो. त्यानंतर ही ट्रॉली तो बाजूला करतो. राजेशचं लक्षच असतं की हा अर्णव नेमकं काय करतोय आणि त्याचा काय प्लॅन आहे. इकडे ईश्वरी ही ठेचा बनवत असते. खलबत्त्यात ती सगळं कुटते आणि तेथे मातीचे छोटे छोटे मडके असतात. या मडक्यांमध्ये तिने जे काही पदार्थ बनवले आहेत ते सगळे पदार्थ ती ठेवून देते. आणि आता आपला स्वयंपाक झालाय, सगळे पारंपरिक पदार्थ बनले आहेत असा विचार करून ईश्वरी खूप खुश होते. आणि इकडे अर्णवने ज्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवलाय त्या गाडीत तो बसतो आणि गाडी घेऊन तेथून निघतो. आणि राजेश हे सगळं पाहतो आणि राजेशसुद्धा अर्णवचा पाठलाग सुरू करतो. इकडे सगळे कंटेस्टंट हे मेन ऑडिटोरियम हॉलच्या बाहेर येऊन उभे असतात. सिल्क्रेस्ट यांनी राजस्थानी गेटअप घेतलेला असतो. सौदामिनी क्रिएशन्सवाल्यांनी बेंगॉली गेटअप घेतलेला असतो आणि आपल्या आकाश नम्रतानी साऊथ इंडियन गेटअप घेतलेला असतो. पण हे तिघेच तेथे असतात. ही ऑर्गनायझर तेथे येते आणि म्हणते, तुम्ही सगळे तयार आहात ना? आता तुम्हाला आवाज देण्यात येईल आणि एक एक करून तुम्हाला सगळ्यांना मध्ये जायचंय, आपलं प्रेझेंटेशन द्यायचंय. सगळे कंटेस्टंट हो म्हणतात. तेवढ्यात ही ऑर्गनायझर विचारते, पण तुम्ही तिघेच येथे आहात, मिस्टर आणि मिसेस राजेश शिर्के कुठे आहेत? पण कोणाला त्यांच्याबद्दल माहीत नसतं. आकाश आणि नम्रतासुद्धा काही बोलत नाही. आणि तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि म्हणते, आहे मी येथे. आणि ईश्वरीचा हा जो लुक आहे तो पाहून सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. अरे यार, हिने हा काय लुक केलाय? म्हणजे ते सिल्क्रेस, त्यानंतर सौदामिनी यांना ईश्वरीचा हा लुक बिलकुल आवडत नाही. आकाश आणि नम्रतासुद्धा तिच्याकडे पाहतच राहतात. आणि नम्रता ही लगेच ईश्वरीजवळ येते आणि म्हणते, ईश्वरी हे काय घातलंयस तू? किती घाणेरडं दिसतंय हे. ईश्वरी म्हणते, ताई आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. आम्ही आधी जो लुक ठरवला होता ना, त्या सगळी साडी खराब झाली, त्यात खूप मोठा डाग पडला, त्यामुळे ऐनवेळेस आम्हाला हे करावं लागलं. तेवढ्यात आकाशसुद्धा तेथे येतो. हे ऐकून आकाशला धक्का बसतो. नम्रता म्हणते, पण इशू हे खूप घाणेरडं दिसतंय, तू या अवतारा स्टेजवर जाणार आहेस का? ईश्वरी म्हणते, ताई माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. तर आकाश म्हणतो, ईश्वरी खूप सुंदर दिसतेस तू, खूप छान लुक आहे तुझा, हिचं काय ऐकू नको. तर नम्रता म्हणते, आकाश गप्प बसा, खूप घाणेरडी दिसते ती आणि ही इंटरनॅशनल लेव्हलची कॉम्पिटिशन आहे. अशा कॉम्पिटिशनमध्ये ती या कपड्यांमध्ये येईल का? कसं दिसतंय ते. आकाश चिडून म्हणतो, नम्रता त्यांचा काहीतरी थॉट असेल यामागे, त्यांनी ठरवलंय ना, तू कशाला मध्ये पडतीयेस? गप्प बस.
ईश्वरीला मात्र वाईट वाटतं की नम्रता तिच्या लुकला घाणेरडं म्हणतीये, तू छान दिसत नाही असं म्हणतीये आणि नम्रतासुद्धा गप्प बसते. आणि आकाश विचारतो, ईश्वरी तू खूप छान दिसतीये आणि तुमचं प्रेझेंटेशन छान होणार आहे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. दादा कुठे आहे? ईश्वरी सांगते, येत आहे, ते तयार होऊन येत आहे. आकाश विचारतो, तुला ट्रॉली वगैरे हवी आहे का? ईश्वरी म्हणते, नाही नाही, मी असंच पकडते. आकाश म्हणतो, ठीक आहे. आणि आकाश, नम्रता, ईश्वरी एकमेकांच्या शेजारी उभे राहतात. सगळे कंटेस्टंट आपली बारी येण्याची वाट पाहत असतात आणि नम्रताच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत असतो. तिला असं वाटतं ईश्वरीचं हे प्रेझेंटेशन कोणाला आवडणार नाही आहे आणि ईश्वरी जिंकू शकणार नाही. पण आकाश मात्र तिची हिंमत वाढवत असतो. ईश्वरी तू छान दिसतीये, चांगलं प्रेझेंटेशन करशील, टेन्शन घेऊ नको. आणि नम्रता त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते आणि बाकीचे कंटेस्टंटसुद्धा आपली वेळ कधी येते त्याची वाट पाहत असतात. इकडे अर्णव हा गाडी चालवत असतो आणि या बॉम्बला रहिवासी एरियापासून जास्तीत जास्त दूर घेऊन जाण्याचा त्याचा प्रयत्न असतो, म्हणजे जेणेकरून कोणाच्या जीवाला काही धोका होणार नाही. आणि राजेश चक्क मोटरसायकलवर त्याचा पाठलाग करत असतो. पण अर्णवला हे माहीत नसतं आणि अर्णव गाडी सुपरफास्ट वेगाने चालवत असतो, पळत असतो. कोणत्याही परिस्थितीतून येथून लवकरात लवकर लांब जायचं असं अर्णवने ठरवलेलं असतं. पण राजेशने सुद्धा ठरवलेलं असतं की आज नाही तर कधीच नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्णवला आजच मारायचं असा त्याने सुद्धा ठाम निर्णय केलेला असतो आणि तो अर्णवचा पाठलाग करत असतो. अर्णव पुढे, राजेश मागे असा त्यांचा पाठलाग सुरू असतो. आणि इकडे स्पर्धेच्या शेवटच्या राऊंडला सुरुवात होते. जी ही स्टेजवर येते आणि आज हे स्टेज एकदम वेगळ्या पद्धतीने सजवलेलं असतं. जसं एखाद्या फॅशन शोमध्ये असतं ना, अगदी तसंच. जजेस समोर बसलेले असतात, बाकीचे सगळे प्रेक्षक बाजूला बसलेले असतात आणि जी सांगते, शेवटी ती वेळ आलीच आहे. आज आपण घेणार आहोत या स्पर्धेचा शेवटचा राऊंड. आणि सगळे स्पर्धक त्यांनी ज्या ज्या रिजनचं लुक केलं आहे, त्यानंतर फूड प्रिपेअर केलं आहे, ते सगळं घेऊन ते एक एक करून स्टेजवर येतील. आमच्या जजेससमोर आपले जे कपडे आहेत ते प्रेझेंट करतील आणि मग जजेसला त्यांचं फूड टेस्ट करायला देतील. आणि मग आपण सांगितल्याप्रमाणे ज्या कंटेस्टंटला जजेस आणि ऑडियन्सकडून सगळ्यात जास्त मार्क्स मिळतील त्यांना मिळणार आहे 1 बिलियनचं इंटरनॅशनल बिझनेस कॉन्ट्रॅक्ट. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. बाहेर उभं राहून सगळे कंटेस्टंट हे ऐकत असतात. पण ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं की अर्णव अजून का आलेला नाही आहे, अर्णव कुठे गेला आहे, हाच प्रश्न तिला पडतो. आणि ही अँकर सांगते, चला तर मग आता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आणि आपले सगळ्यात पहिले कंटेस्टंट आहेत सिल्क्रेस्ट. यांनी आता स्टेजवर यावं आणि आपलं प्रेझेंटेशन करावं अशी मी विनंती त्यांना करते. सौदामिनी, आजी, अंजली, मामा सगळे जजेस जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि इकडे मामी ही बाहेर उभं राहून कोणाला तरी कॉल करत असते. आता ही मामी कोणाला कॉल करतीये हे मामीचं मामीलाच माहीत, कारण ती राजेशला कॉल नाही करत आहे, सौदामिनीला कॉल नाही करत आहे, रमाकांतला करत नसेल कारण उदयकांतचा फोन तर रमाकांतकडे आहे. मग ती कोणाला फोन लावतीये तिचं तिलाच माहिती आहे. आणि अँकर जी सांगते, तर सगळे एक्सायटेड आहेत ना, आज आपल्या या स्पर्धेचा शेवटचा राऊंड आहे आणि आज आपल्याला कळेल कोण घेऊन जाणार 1 बिलियनची ही सगळ्यात मोठी इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट. तर वेलकम करा आपल्या पहिल्या जोडीला सिल्क्रेस्ट. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि ईश्वरी मात्र खूप घाबरलेली असते की अर्णव सर कधी येतील, अर्णव सर वेळेवर पोहोचतील की नाही, आता काय होणार अशीच भीती ईश्वरीला वाटत असते. आणि इकडे सिल्क्रेस्टवाले आतमध्ये आपलं प्रेझेंटेशन करायला जातात. त्यांनी राजस्थानी लुक केलेला असतो आणि ते आतमध्ये जातात. तर ईश्वरी अर्णवची वाट पाहत असते की अर्णव कधी येईल. आणि अर्णव मात्र या स्पर्धेच्या ठिकाणावरून दूर दूर कुठेतरी चाललेला असतो आणि राजेश त्याचा पाठलाग करत असतो. अर्णवला कदाचित 5-50 किलोमीटर लांब जायचं आहे, म्हणजे तो वेळेवर या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. या स्पर्धेमध्ये अर्णवने स्वतःचंच एवढं मोठं नुकसान करून घेतलंय ना की त्याच्या हरण्याचे चान्सेस खूप वाढत आहे, एवढं मात्र नक्की. राजेश काही त्याचा पाठलाग करणं सोडत नाही आणि त्याच्या मागे मागेच तो धावत असतो. दुसरीकडे स्पर्धेच्या ठिकाणी जी अनाऊन्स करते की सिल्क्रेस्ट यांचं प्रेझेंटेशन झालंय. आता त्यांचं प्रेझेंटेशन आपल्याला दाखवलं गेलं नाही आहे, फक्त ते झालं असं डायरेक्ट अनाऊन्स केलं गेलं आहे. आणि मग जी पुढच्या कंटेस्टंटचं नाव अनाऊन्स करते, सौदामिनी क्रिएशन्स.
सौदामिनी क्रिएशनचे हे दोघे खूप खुश होतात आणि आतमध्ये निघून जातात. सौदामिनी जोरजोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करते आणि इकडे ईश्वरीच्या हृदयाची धडधड क्षणाक्षणाला वाढत असते, कारण आता सौदामिनी झाल्यावर आकाश, नम्रता आणि मग ईश्वरीचा नंबर. पण अजूनसुद्धा अर्णव काही आलेला नाही आणि आकाश हा ईश्वरीला विचारतो, ईश्वरी दादा कोठे? ईश्वरी म्हणते, काहीच कळत नाहीये, कोठे गेले आहेत ते? येथेच होते, कोठे गेले काय माहीत. या दोघांनाही टेन्शन येतं. तर नम्रता ही निर्लज्जासारखी हसत असते. तिला खूप आनंद झालेला असतो की अर्णव येथे नाहीये. आणि आकाश, ईश्वरीला खूप टेन्शन येतं की आता काय करायचं आणि अर्णव हा वेळेवर कोठे गायब झाला आहे. नम्रता ही आपलं हसू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. आनंद ईश्वरी आणि आकाशला कळू नये असा प्रयत्न करत असते. दुसरीकडे सौदामिनी क्रिएशन्स यांचे हे दोन टट्टूबट्टू स्टेजवर येतात आणि आपले सगळं काही प्रेझेंट करतात. त्यांचा तो बेंगॉली लुक असतो तो प्रेझेंट करतात. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि हे दोघे भलतेच खुश असतात. सौदामिनीला असं वाटतं की आता मीच जिंकणार, माझ्या माणसांनी खूप छान प्रेझेंटेशन केलंय असा तिला फुल कॉन्फिडन्स असतो. आणि इकडे अर्णव हा एका मोठ्या ग्राउंडवर पोहोचतो जेथे कुणीही नसतं आणि या ठिकाणीच हा बॉम्ब फोडायचा असं अर्णवने ठरवलेलं असतं. आणि अर्णव गाडीचा दरवाजा उघडणार तेवढ्यात राजेश त्याच्या गाडीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि चक्क गाडीचा दरवाजा लावून ठेवतो. अर्णवला आश्चर्य वाटतं की हा कोण आहे आणि मग तेवढ्यात राजेश आपल्या डोक्यावरील हेल्मेट काढतो. राजेशची अदाच वेगळी आहे. त्यानंतर राजेश आपली टोपी, तिरछी टोपीवाले म्हणून अशी समोर करतो. अर्णव त्याच्याकडे पाहतच राहतो आणि मग शेवटी राजेश त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो. चक्क राजेश जेलच्या बाहेर हे पाहून अर्णवला जबर धक्का बसतो. अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव गाडीचा दरवाजा जोरात उघडतो. राजेश चक्क मोटरसायकलसहित जमिनीवरच खाली आपटतो. राजेशला अशी अपेक्षा नव्हती की अर्णव माझी ही अवस्था करेल, पण अर्णवसुद्धा काही शांत बसत नाही. राजेशचं तंगडच तोडतो. आणि इकडे सौदामिनी क्रिएशन्स हे आपलं फूड जजेसला टेस्ट करण्यासाठी देतात. त्यांनी आपल्या पेहरावाप्रमाणे सगळे बेंगॉली पदार्थ बनवलेले असतात आणि सगळ्या जजेसला त्यांचे पदार्थ खूप आवडतात. पण सौदामिनी टेन्शनमध्ये असते की आपल्या या कंटेस्टंटचं काय होईल, ते जिंकतील की नाही. इकडे बाहेर ईश्वरी आणि आकाशला टेन्शन आलेलं असतं आणि ईश्वरी आकाशला म्हणते, सर तुम्ही अर्णव सरांना कॉल लावून पाहा ना. आकाश लगेच कॉल लावतो, पण अर्णव फोन काही उचलत नाही. आकाश म्हणतो, नाही नाही दादा फोन उचलत नाहीये. आणि त्याच वेळेस नम्रता आणि आकाशच्या नावाची अनाऊन्समेंट होते. नम्रता म्हणते, आकाश चला आपलं नाव अनाऊन्स झालंय. तर ईश्वरी म्हणते, सर फोन लागला का, लागला का? नम्रता चिडून म्हणते, ईशू काय करतेस, आमचं नाव अनाऊन्स झालंय, आम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. ईश्वरी म्हणते, आकाश भाऊजी तुम्ही जा आतमध्ये, ऑल द बेस्ट. आणि हे दोघे आतमध्ये निघून जातात. ईश्वरीला खूप भीती वाटत असते की अर्णव कुठे गेलाय आणि तो वेळेवर का पोहोचला नाही. इकडे अर्णव हा गाडीच्या खाली उतरतो. राजेशचा पाय या मोटरसायकल खाली दबलेला असतो. अर्णव त्याची गचंडी पकडतो आणि विचारतो, तू तर जेलमध्ये होतास ना, जेलमधून कसा बाहेर आला? राजेश हसू लागतो आणि म्हणतो, ए चिंटुकल्या, जेल म्हणजे माझ्यासाठी दुसरं घर आहे. मला जेव्हा वाटलं तेव्हा मध्ये जातो, जेव्हा वाटलं तेव्हा बाहेर येतो. आणि जेलमध्ये तुला काय वाटलं मी आयुष्यभर राहणार? अरे हट, मी तुझा बदला घ्यायला आलोय, तुझा जीव घ्यायला आलोय. अर्णव खूप चिडतो आणि राजेशला एकानंतर एक देत दनादन 2-4 बुक्क्या मारतो. आणि मग अर्णव हा आपल्या गाडीत येतो. त्याला हा बॉम्ब दूर फेकायचा असतो, पण अर्णव बॉम्ब हातात घेणार एवढ्यात राजेश तेथे येतो आणि चक्क गाडीचा जो सीट बेल्ट असतो तो अर्णवच्या गळ्याभोवती गुंडाळतो. अर्णवला या सीट बेल्टने फाशी देण्याचा प्रयत्न करतो. अर्णवला खूप त्रास होतो. तो बॉम्ब घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण राजेश त्याला काही सोडत नाही आणि त्याला जोरात ओढतो. राजेशने अर्णवचा गळा एवढ्या जोरात दाबलेला असतो ना की काही क्षणात अर्णवचा जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण होते. अर्णव स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण राजेश त्याचा गळा आणखीनच आवळतो आणि म्हणतो, ए चिंटुकल्या, तुला काय वाटलं तू मला आयुष्यभर जेलमध्ये सडवशील? अरे ज्याचं आपल्याशी वाकडं त्याची नदीवर लाकडं. आणि आज
तुझी नदीवर लाकडं जाणार आहे एवढं लक्षात ठेव. आज तू मरणार आहे रे चिंटुकल्या. अर्णवला खूप राग येतो. तो पूर्ण ताकदीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण राजेशने जेलमध्ये खूप व्यायाम केलाय, त्यामुळे राजेश त्याच्यावर भारी पडतो. अर्णव हा त्यावेळी स्वतःला सोडू शकत नाही. राजेश म्हणतो, चिंटुकल्या आज तू मरणार, तुझ्या चिंधड्या चिंधड्या होणार, आणि मग तुझी मिस इंदोर, माझी इंदोरी जिलेबी माझी होणार. तुझं घर, तुझा बिझनेस, तुझं सगळं काही फक्त माझं होणार, आणि तू आम्हाला आकाशातून बाय बाय कर बरं का रोज रात्री. अर्णवला खूप राग येतो आणि तेवढ्यात बॉम्बचा जो टायमर असतो तो संपणार असतो. राजेश म्हणतो, आता फक्त काही सेकंद, आणि काही सेकंदानंतर तू ढगात आणि मी या स्वर्गात राहणार. आता फक्त 10 सेकंद बाकी असतात आणि राजेश अर्णवचा गळा सोडून देतो, सीट बेल्ट सोडून देतो आणि गाडीपासून लांब जाणार, कारण आता बॉम्ब फुटणार आहे गाडीमध्ये. पण अर्णव राजेशचा हात पकडतो. राजेश म्हणतो, सोड मला सोड. तर अर्णव म्हणतो, ओ माझे लाडके माय डिअर जिज्जू, तुम्हाला मी कसं सोडणार? मी एकटा नाही मरणार, मी तुम्हाला घेऊन मरणार. एकटं मरण्यात काय मजा आहे, आपण दोघे एकत्र मरू बरं का. राजेश म्हणतो, सोड मला सोड मला. पण अर्णव त्याचा हात काही सोडत नाही आणि चक्क गाडीची कास लावून घेतो. त्यामुळे राजेश तडफडू लागतो, त्याचा तडफडाट होत असतो. अर्णवने ठरवलेलं असतं की आता मरायचं तर या राजेशला घेऊन मरायचं. अर्णव स्वतः वाचण्याचा प्रयत्न करत नाही आणि पाहता पाहता 4, 3, 2, 1 आणि या बॉम्बचा टायमर संपतो आणि काही क्षणात ही गाडी अशी बॉम्बने हवेत उडून जाते. मोठा बॉम्बस्फोट होतो. अर्णव आणि राजेश हे दोघे या बॉम्बस्फोटामध्ये अडकलेले असतात. फ्रेंड्स, हा सीन खूप खतरनाक आहे. क्षणभर असं वाटतं की अर्णव आणि राजेश हे दोघेही देवाघरी गेले आहेत, दोघेही या बॉम्बस्फोटात मेले आहेत. आणि इकडे आकाश आणि नम्रता हे दोघे स्टेजवर येतात आणि आपल्या साऊथ इंडियन लुकमध्ये आपलं प्रेझेंटेशन सादर करतात. सगळ्यांना वडक्कम वडक्कम नमस्कार करतात. मग या दोघांचा लुक सगळ्यांनाच आवडतो. जजेससुद्धा इम्प्रेस होतात. सगळेजण टाळ्या वाजवतात. आकाश नम्रता आपलं फूड घेऊन पुढे येतात. सगळे जजेस त्यांचं हे फूड टेस्ट करतात. सगळ्यांना त्यांचं हे फूड खूप आवडलेलं असतं. आकाश आणि नम्रता जिंकणार अशी शक्यता निर्माण होते. अंजली, मामा, आजी सगळे खूप खुश असतात आणि या सौदामिनीचा चेहराच पडतो की आपण ईश्वरी अर्णवला हरवायला गेलो आणि आकाश नम्रता तर जिंकणार नाही ना, अशी भीती तिला वाटते. मामा, आजी, अंजली खूप खुश असतात की जजेसला आकाश आणि नम्रताचं जेवण, त्यांचा पेहराव सगळं आवडतंय. जजेस मस्त मिठक्या मारत मारत त्यांचे सगळे पदार्थ खात असतात. लय भारी लय भारी, खूप छान खूप छान असे त्यांचे एक्सप्रेशन असतात. सगळ्यांना आनंद होतो. आकाश आणि नम्रताचं प्रेझेंटेशन संपतं. सगळे टाळ्या वाजवतात आणि हे दोघे मागे वळतात आणि इकडे होतो चमत्कार. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. तसंच अर्णव आणि ईश्वरीबरोबर घडलेलं असतं. अर्णव इतक्या मोठ्या बॉम्बस्फोटाला बळी पडलेला असतो तरीसुद्धा अर्णव हा जिवंत असतो. अर्णवला कुठेही जखम झालेली नसते, साधं खरचटलेलं पण नसतं. फक्त अर्णव हा पूर्ण काळ्या रंगाचा झालेला असतो आणि त्या क्षणी अर्णवला शुद्ध येते. अर्णव पहिले हातांची हालचाल करतो, मग डोळे उघडतो आणि मग उठून उभा राहतो. अर्णव या बॉम्बस्फोटातून वाचलेला असतो, एकदम सुखरूप असतो, उठून उभा राहतो. आणि इकडे जीजी आकाश आणि नम्रताचं खूप कौतुक करते की त्यांचा परफॉर्मन्स खूप छान होता. आणि मग आता या स्पर्धेची हॉट फेवरेट जोडी मिस्टर अर्णव अँड ईश्वरी राजेश शिर्के आपल्या नेहमीच्या स्टाईलने ती अनाऊन्समेंट करते. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि इकडे बिचारी ईश्वरी ही बाहेर उभी असते. आता अर्णवच नाहीये तर प्रेझेंटेशन कसं द्यायचं हाच प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करतात, पण ईश्वरी काही मध्ये जात नाही. आकाशला टेन्शन येतं, कारण त्याला माहिती आहे की ईश्वरी ही बाहेर एकटीच आहे, अर्णव काही अजून आलेला नाहीये. इकडे अर्णव हा या गाडीच्या बॉम्बस्फोटाच्या धुरातून बाहेर पडतो. आता राजेश कोठे, राजेश मेला का जगला याबद्दल काहीही सांगितलं गेलेलं नाहीये. आकाश हा अर्णवला परत परत कॉल करतो, पण अर्णवचा फोन काही लागत नाही, तो उचलत नाही. त्यामुळे नम्रता भलतीच खुश होते. इकडे ईश्वरी गणूबाप्पाचा धावा करते, अर्णव सर कोठे आहात, लवकर या लवकर या. आणि ही अँकर
पुन्हा पुन्हा अर्णव आणि ईश्वरीला आवाज देते, अनाऊन्स करते, तुम्ही लवकर स्टेजवर या. पण हे दोघे स्टेजवर काही येत नाही. त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं. मामा चिडून म्हणतो, अरे या दोघांचं नेहमीच आहे, कधीच वेळेवर येत नाही, प्रत्येक राऊंडमध्ये हे उशिरा कसे येतात. इकडे ईश्वरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि अर्णव हा रस्त्याजवळ येतो. आता त्याची गाडी तर हवेत उडून गेली आहे बॉम्बस्फोटमध्ये, त्याला लिफ्ट हवी आहे. अर्णव 1-2 गाड्यांना हात करतो, कुणी थांबत नाही. आणि तेवढ्यात एक माणूस तेथे थांबतो मोटरसायकलवर आणि विचारतो, काय झालं भाऊ. तर अर्णव सांगतो, मला इथे जवळच ते सेंटर आहे ना, तेथे जायचं आहे, तेथे फूड आणि फॅशनची कॉम्पिटिशन आहे, प्लीज मला तेथे घेऊन चला. आणि हा माणूस म्हणतो, ओ दादा नका टेन्शन घेऊ, हा विठ्ठल पाटील आलाय ना, तो तुम्हाला 0 मिनिटात तेथे घेऊन जाईल. आता हा विठ्ठल पाटील म्हणजे साक्षात पांडुरंग आहे की काय, जो अर्णवच्या मदतीला धावून आलाय, हे देवालाच माहीत. आणि हा माणूस लगेच स्वतःच्या गळ्यातलं हे पांढरं उपरणं अर्णवला देतो आणि म्हणतो, ते तुमच्या अंगाला लागलेलं काळा पुसा आणि बसा गाडीवर. अर्णव हे उपरणं घेतो, गाडीवर बसतो आणि हा विठ्ठल पाटील अर्णवला घेऊन या स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघतो. इकडे जीजी पुन्हा पुन्हा अनाऊन्समेंट करत असते, लवकर या मिस्टर अँड मिसेस राजेशिर्के, लवकर या. पण ईश्वरी एकटी असल्यामुळे आतमध्ये जात नाही. आकाश म्हणतो, नम्रता थांब, मी पाहून येतो. नम्रता म्हणते, सर तुम्ही थांबा, मी पाहून येते. नम्रता बाहेर येते आणि म्हणते, इशू चल लवकर, तुझ्या नावाची अनाऊन्समेंट होतीये. ईश्वरी म्हणते, ताई कशी जाऊ, अर्णव सर अजून नाही आले. नम्रता म्हणते, तू जा एकटी जा. असं म्हणून ती ईश्वरीला आतमध्ये पाठवून देते आणि खूप खुश होते आणि म्हणते, इशू आता तू हरणार आणि मी जिंकणार. नम्रताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि इकडे विठ्ठल पाटील अर्णवला खरोखर 0 मिनिटात या स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन येतात. अर्णव खाली उतरतो, थँक्यू म्हणतो आणि म्हणतो, हे घ्या तुमचं उपरणं. तर विठ्ठल पाटील म्हणतो, नाही नाही राहू द्या तुमच्याकडे, तुम्हाला कामाला येईल. अर्णवला काही कळत नाही, हा विठ्ठल पाटील नावाचा माणूस तेथून निघून जातो. अर्णव या उपरण्याकडे पाहतच राहतो आणि त्याला काहीतरी सुचतं. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड 1 नंबर होता. पण पुढील एपिसोड 101 नंबर असणारे, खूप भारी असणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरी ही एकटी स्टेजवर येईल, त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटणार. आणि त्याच वेळेस रमाकांत, उदयकांत हे सगळे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतील आणि ईश्वरी ही मागे वळून पाहिल तर तिच्या मागे चक्क अर्णव हा विठ्ठलासारखा कमरेवर हात ठेवून उभा असेल, डोक्याला ते पांढरं उपरणं बांधलेलं असेल आणि अर्णवचा हा लुक पाहून सगळेच त्याच्याकडे एकटक पाहतच राहतील. म्हणजे अर्णव वेळेवर पोहोचलाय आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी आपलं प्रेझेंटेशन देतील तेव्हा ते जिंकतील यात शंका नाही. फ्रेंड्स, खरंच ही मालिका आता खूप इंटरेस्टिंग झाली आहे. तुम्हाला सुद्धा आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.